तर पार्थ पवार कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी अंजली दमानियांकडून वादग्रस्त जमिनीची पाहणी करण्यात आली। दमानियांकडून अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा करण्यात आली आहे। अंजली दमानिया या पुण्यात पोहोचल्या आणि ज्या ठिकाणी ही वादग्रस्त जमीन आहे त्या जमिनीची अंजली दमानिया यांनी पाहणी केली आणि अजित पवार यांच्या राजीनाम्याची सुद्धा दमानिया यांनी पुन्हा एकदा मागणी केली आहे। ही जमीन जी आहे सरकारने तुम्हाला लीजवर जरूर दिली असेल, पण ती सरकारची म्हणजे जनतेची जमीन आहे। आम्हाला फक्त 2च जणांना आज जाऊन पाहणी करण्याची परवानगी द्या, ती त्यांनी स्पष्टपणे नाकारली। आता त्यांना कोणाचे फोन आले, कोणी काही परवानगी देण्यास नकार दिला मला माहित नाही, पण आताच्या घटनेला त्यांनी पाहणी करण्यास नकार दिलाय। पण या सगळ्या गोष्टींचा हीच पाडणार आहे। प्लांट्सच्या रिसर्चसाठी त्यांना ती जमीन दिली होती। आत्ताच्या घटनेला किती रिसर्च चाललाय आणि आज जमिनीत काय चाललंय त्याची पाहणी करायची होती। तिथल्या अधिकाऱ्यांना मला त्यांची चौकशी अशी करायची होती की 16 जूनला इथे काही माणसं आज जाऊन त्यांनी तमाशे केले होते, ही जागा आमच्या हवाले करा म्हणून जे केलं होतं ते ही माणसं कोण होती ही सगळी चौकशी त्यांच्याकडनं करायची होती। पण जसं मला अपेक्षित नव्हतं तसं आज झालेलं आहे। मला आज जाण्याची परवानगी त्यांनी नाकारली। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेत। रोहन, अंजली दमानिया यांना प्रवेश नाकारला होता, नेमकं काय काय घडलंय? जगदीश, खरं तर आज सकाळपासूनच जे आहे त्या अंजली दमानिया पुण्यामध्ये येणार होत्या आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये प्रशासन देखील अलर्ट मोडवरती होतं, कारण त्या अनेक कार्यालयांमध्ये मग ते मुद्रांक शुल्क असेल किंवा इतर कार्यालयामध्ये त्या जातील अशा प्रकारची शक्यता जी आहे ती होती। काहीसा पाठपुरावा देखील अनेक कार्यालयामध्ये जाऊन अंजली दमानिया यांनी केलेला पाहायला मिळाला। सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे मुंडवा या परिसरामध्ये जी जमीन आहे, ज्या जमिनीचा व्यवहार आमिडिया कंपनीने केलेला होता, जी वजनातली जमीन आहे, त्या जमिनीच्या ठिकाणी जी आहे ती अंजली दमानिया पोहोचलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या आणि त्यांच्यासोबत काही सगळे जमीन मालक जे आहेत ते देखील सहभागी झालेले होते। इतर संघटना ज्या होत्या त्या संघटनेची कार्यकर्ते पदाधिकारी देखील अंजली दमानिया यांना भेटण्यासाठी जे आहेत त्या ठिकाणी आलेल्या होत्या। अगदी त्यांनी आतमध्ये जाऊन जमीन पाहण्याचा देखील प्रयत्न जो आहे तो पहिल्यांदा केलेला पाहायला मिळाला, कारण का त्या जमिनीच्या सगळ्या ठिकाणी जे आहे ते एका केंद्र सरकारच्या प्रकल्पाच्या माध्यमातून त्या जमिनीवरती थोडासा ताबा त्यांचा आहे, त्यांचं कार्यालय जे आहे त्या ठिकाणी आहे, त्यामुळे इतर अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन त्यांना त्या ठिकाणी पोहोचायचं होतं। त्यामुळे तो देखील प्रयत्न अंजली दमानिया यांनी केलेला पाहायला मिळाला आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे अजूनही रद्द हा व्यवहार जो आहे तो झाला नसल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक कार्यकर्ते पुण्यातले देखील आक्रमक आहेत आणि त्यातच अंजली दमानिया यांनी देखील आक्रमक पवित्रा जो आहे तो या सगळ्या संदर्भामध्ये त्यांनी घेतलेला पाहायला मिळाला, कारण जवळपास 21 असे 42 कोटी रुपये जे आहेत ते आमिडिया कंपनीला स्टॅम्प ड्युटीच्या स्वरूपामध्ये भरायचे आहेत। ज्यावेळेस हा सगळा व्यवहार केलेला होता त्यावेळेस जवळपास 21 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी त्यांनी भरणं अपेक्षित होतं, परंतु ती ड्युटी जी आहे ती भरलेली नाहीये। त्यामुळे मुद्रांक शुल्क विभागाने त्यांना नोटीस यापूर्वी दिलेली आहे की तुम्हाला जर का हा व्यवहार आता रद्द करायचा असेल तर तुम्हाला हा व्यवहार रद्द करण्यासाठी सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे 42 कोटी रुपये स्टॅम्प ड्युटीची, की यापूर्वी तुम्ही भरणं व्यवहार करताना 21 कोटी भरणं अपेक्षित होतं आणि जर व्यवहार रद्द करायचा असेल तर त्यासाठी लागणारी वेगळी स्टॅम्प ड्युटी असे 42 कोटी रुपये त्यांना भरण्याचे आदेश दिलेले आहेत। त्यामुळे हा व्यवहार अजून देखील रद्द झालेला नाहीये, कारण त्या स्टॅम्प ड्युटी कोण भरणार याबाबतची पेच कदाचित या दोन्ही भागीदारांमध्ये असू शकतो। त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये काय होतंय, कारण का मुख्य समितीने अहवाल देखील राज्य सरकारकडे सादर केला असल्याची माहिती नोंदणी महानिरीक्षक असणारे रवींद्र बिनवडे यांनी काही वेळापूर्वी माध्यमांसमोर केलेला आहे। त्यामुळे त्या अहवालामध्ये नेमका कोणावरती ठपका आहे, पार्थ पवारांचं नाव त्या अहवालामध्ये आहे का, मुख्य समितीच्या जो काही अहवाल आहे त्या अहवालावरती काय कार्यवाही भविष्य काळामध्ये होणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे। जगदीश, धन्यवाद रोहन दिलेल्या माहितीबद्दल।